SYMDB संघाचा रजित याला विनंती करतो आपण स्टेज कडे मित्र लगेच कम फास्ट ठेवायचं आहे पण चालू सामन्यासाठी जे सलामीचे फलंदाज गेलेत मुकेश आणि मुकेश आणि निखिल या दोघांपैकी कोणी जर सिक्सर मारला तर वेळास गावचे सुपुत्र ओमकार कोदेरे यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रक्कम दिली जाईल. जसं संध्याकाळ होत चालली चषककडे ज्यांचं लक्ष लागलं तसं प्रत्येकाचं ATM खोललं जाते आणि याच ATMच्या जोरावर कमवण्याचा चान्स देखील खेळाडूला आहे पण आपला संघ देखील विजय झाला पाहिजे याच्याकडे देखील दक्षता ठेवली पाहिजे. आपले गावचे सुपुत्र प्रफुल्लजी महागावकर इथे उपस्थित झाले त्यांनी मंचावर यायचं आहे त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. प्रफुल्लजी महागावकर मंचावर यायचं. तसेच कुणाल गायकर हे इथे उपस्थित झाले त्यांनी मंचाकडे यायचं आहे त्यांचंही स्वागत केलं जाईल. त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालाय तो रजित. मी दत्तचंद्रांना विनंती करतो की त्यांनी रजित यांना मॅन ऑफ द मॅचचा सन्मान पुरस्कार द्यायचा आहे. मित्र हा टी-शर्टच घालून आपण मॅच खेळायची आहे ह्या सगळ्या आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना देतोय या टी-शर्ट परिधान करून आपण सामना खेळायचा आहे. स्ट्राईक साठी फलंदाजी व्यास या संघाकडून मुकेश आणि नॉस स्ट्राईक लावतो निखिल आणि गोलंदाजीवरती सज्ज होतो तो नेहरू या संघाकडून नयन सकाळपासून स्ट्राईक गोलंदाजी करतो आणि आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करतो. मी जेव्हा टॉस झाली होती त्यावेळी व्यास या संघाच्या कर्णधाराने सांगितलं होतं की आम्ही नेहरू या संघाला 22 ते 13 रनांचं टार्गेट स्टार्ट 22 ते 23 रनांचं टार्गेट देऊ या 2 ओव्हरमध्ये पण तेवढीच अचूक गोलंदाजी आहे नयनकडे आपल्या संघासाठी. परत एकदा चांगला समाचार घेतला ना ज्याच्या बॅट मध्ये येतोय खणखणी षटकार छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. षटकार सिक्सर साठी जे अनाउन्स झालेले आहेत ते ओमकार कोदेरे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख दोन बॉल पाठवायचे आहेत पंचांकडे 2 जुने बॉल ठेवून द्यायचे आहेत. तसेच रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे आमचे संस्थापक आमचे मार्गदर्शक आदेश भाऊ लाड यांचं देखील आगमन झालेलं आहे तरी मी शिवशक्ती गुमेश्वरच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी संतोष गायकर यांना नम्र विनंती करतो की प्रफुल्ल महागावकर इथे उपस्थित झाले त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. अचूक अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी. पहिल्याच बॉल मध्ये पहिला षटकार ज्याच्या बॅट मधून आला तो फलंदाज स्ट्राईकला आलेला फलंदाज मुकेश. मी मगाशीच म्हटलं ना सलामीवर का म्हटलं तर घर बांधायला घेताना तर पाया जसा मजबूत असावा लागतो तसं हे सलामीवर त्यांना नाव दिलंय तो आहे म्हणजे मुकेश. आदेश भाऊ लाड यांचं आगमन झालेलं आहे तरी शिवशक्ती गुमेश्वरच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मार्गदर्शक आणि रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक देखील आहेत ते त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वाईट पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटचा डिसिजन देत आहेत. वाईटच्या अवांतर धावेमुळे वाढती धावसंख्या होते संघाची 7 आणि 13 आकडा सकाळपासून थोडंसं घातक ठरलं जात आहे. मी प्रफुल्ल महागावकर यांना विनंती करतो की त्यांनी कुणाल गायकर यांचा इथे सन्मान करायचा आहे. पहिला षटक चालू आहे तो म्हणजे नेहरू या संघाकडून आणि वेळा संघाचे फलंदाज काय फलंदाजी करतोय. चांगला आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या बॉलमध्ये पहिला षटकार मारला होता. तू मला षटकार मारू शकतो तो मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो हे पाहायला मिळालं आपल्याला मैदानामध्ये गोलंदाजी मधून नयनच्या आणि वाढती धावसंख्या झालेली आहे नयन व्यास या संघाची 7. अचूक अशी गोलंदाजी करतोय सकाळपासून नेहरू या संघाला. फुल टॉस मिळालं पण कुठेही फायदा घेता आला नाही ते लेगबाईच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होते ती 8. मुकेशची वैयक्तिक धावसंख्या झाली आहे ती 6 आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 8.
कोणा जास्ती करणार रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सन्माननीय संस्थापक आमचे मार्गदर्शक आदेश भाऊ लाड यांचं मी आनंद खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शाल श्रीफळ फुलगुच्छ देऊन आपण सन्मान करायचा आहे. ग्राउंडच्या जरा बाहेर व्हायचंय. ग्राउंडच्या कोण आलेत का इकडे अखिलेश तुम्हाला विनंती करतो आपण स्टेज कडे यायचं आहे. लगेचच गोलंदाजीवरती सज्ज होतोय तो म्हणजे नयन. काय गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकतोय. आपल्या गोलंदाजीमधून फक्त आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत. लगेचच आपल्या पहिल्या बॉलमध्ये षटकार मिळाला होता पण गोलंदाजीवरती कमबॅक केलं ते म्हणजे नयनने आपल्या गोलंदाजीमधून आणि आतापर्यंत वैयक्तिक धावसंख्या गोलंदाजीवरती खर्च केल्या आहेत. त्या सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. 8 धावा खर्च केलेल्या आहेत. कुठेतरी मुकेशला फलंदाजी देत आहेत. परत एकदा निर्धाव चेंडू टाकलाय. काय गोलंदाजी करतोय नयन. अनिश खेडेकर साहेब पण इथे उपस्थित आहेत. त्यांचाही आपण यथोचित सन्मान करणार आहोत. मी विकास बिरवाटकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी अनिशचा इथे सन्मान करायचा आहे. अचूक अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी. सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. एक SYMDB संघ फायनलसाठी जाऊन सज्ज झालेला आहे. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. लगेचच क्षेत्ररक्षण येण्याच्या आधी 2 धावा कौल दिला. 2 धावा देखील परिपूर्ण. 2 धावा देखील. ओ काय यष्टीरक केलं. धावचित केलं किपरने नेहरू या संघाकडून. अचूक अशी किपिंग केली आणि लगेचच रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय व्यास संघाचा. बॅक टू पॅव्हेलियन. एकदा होऊ दे डीजे.
लगेचच पंचाने दिलेला निर्णय अंतिम असेल. मित्रांनो सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. पंचाने दिलेला निर्णय अंतिम असेल. आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी नेहमी आपण खेळत असतो. थोडस कॅमेरा बंद करायचा आहे, नाही तर स्टेज कडे दाखवायचं आहे मित्रा. कॅमेरा जरा इकडे दाखवायचा आपल्या स्टेज कडे. हॅलो हॅलो संध्याकाळ हॅलो 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 संध्याकाळचे हॅलो हॅलो पंचांचा हॅलो पंचाने दिलेला निर्णय अंतिम असेल. जो कमिटी देखील मेंबर गेले. मित्रांनो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच आहेत. कुठल्याही गोष्टीचं सकाळपासून कुठल्याही गोष्टीचं लालगोट न लागता परिपूर्ण सामने होत आहेत आणि सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. एक फायनलला जाऊन संघ पोहोचलेला आहे तो म्हणजे SYM संघ आणि आपल्यातून देखील एक संघ जाईल तो देखील फायनलसाठी पोहोचेल. लगेचच सामना चालू करायचा. पंचांना विनंती करतो, स्वप्नील दादा मागेवर यांना विनंती करतो, सामना चालू करायचा. आपण काही मान्यवर देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला फायनलचा राऊंड देखील सामना चालू करायचा आहे. व्यायाच्या संघाची धावसंख्या झालेली आहे 15 ना 15 16 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. शेवटचं षटक या इनिंगचं चालू असेल आणि शेवटचं बॉल देखील असेल. लगेचच सामना चालू करायचा आहे. नवीन फलंदाज येतोय ऋतिक. 16 धावसंख्या झाली होती म्हणजे 16 आणि शेवटचं षटक आणि शेवटचं इनिंगचं बॉल बाकी असेल आणि नवीन फलंदाज येतोय पिचवरती तो म्हणजे ऋतिक. अचूक अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे ऋतिक. गोलंदाजी करतोय तो म्हणजे आदित्य. फुल टॉस मिळाला ऋतिकला पण नाही फायदा घेता आला नाही.
लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला, एक धावावर समान थोडीशी मिसफील्ड होते, 2 धावा परिपूर्ण केल्या, तिसऱ्या धाव्याचा कौल दिले, 3 धावा देखील परिपूर्ण होतात काय पाहूया. 3 धावा देखील परिपूर्ण केलेल्या, थोडीसा मिसफील्डचा फायदा घेतला तो म्हणजे वेळाच्या संघाने आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 19. टार्गेट ज्यांनी ठेवलं होतं 22चा, पण बरोबर त्यांनी फलंदाजी केली फलंदाजाने आणि 19 रनाचा टार्गेट ठेवलं. चेसिंगसाठी 20 रन कंपल्सरी कराव्या लागतील. 12 बॉलमध्ये प्रति ओव्हर मागे 10 रन कराव्या लागतील, ते म्हणजे नेहरू या संघाला. लगेचच फास्ट यायचं मित्रांनो. व्यास संघाच्या संघनायकाला विनंती करतो की लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचं आहे. आदित्य त्यांचं केलं ना, हो केलंच नाही याने केलं आदेश भाऊंचा ना. 20 रनांची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 20 रनांची आवश्यकता. ह्यातून जो सामना विजय होईल, संघ विजय होईल, तो फायनल साठी गेलेला असेल. तिकडे SYMDB संघ तळा तालुक्यातून आलेला संघ वाट पाहतोय कोण येणार, व्यास की नेहरू. लगेच 2 फलंदाज क्षेत्ररक्षण पाठवायचं आहे मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं आहे. व्यास या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, व्यास मित्रांनो थोडंसं सहकार्य करा, क्विक फास्ट. एक मिनिट. आपल्या गावचे सुपुत्र किशोरजी गायकर हे इथे उपस्थित झालेत, त्यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. कृपया त्यांनी मंचाकडे यायचं आहे. मी दीपेशजी गायकर यांना विनंती करतो की किशोरजी गायकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. लगेचच सेमीफायनलच्या राऊंडसाठी क्षेत्ररक्षणासाठी जाताना व्यास संघ 2 फलंदाज देखील आपण तयार ठेवायचे आहेत नेहरू या संघाकडून. 12 बॉलमध्ये 20 रनांची आवश्यकता, एका प्रति ओव्हर मागे 10 रनांची आवश्यकता आहे आणि ते करण्याची काबिलियत या नेहरू या संघाच्या फलंदाजांकडे आहे. तशी अचूक गोलंदाजी देखील आहे व्यास या संघाकडे. सकाळपासून काय गोलंदाजी करतायत. दोन्ही संघांनी चांगलं असं सहकार्य केलं सकाळपासून, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. जे सहभागी खेळाडू संघ झाले होते त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि फायनल साठी जो सामना जाऊन बोलला त्याला देखील शुभेच्छा. आणि 2 सलामीवीर विकी आणि अजिंक्य ताराचे त्याला म्हटलं जातं, ज्याला विराट कोहली मानलं जातंय, या नेहरू या संघाचा तो फलंदाज जातोय. गोमेश्वर गावचे सुपुत्र किरण गायकर हे इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. मी दत्तेशजी गोळे यांना नम्र विनंती करतो की किरणजी गायकर यांचा आपण सन्मान करायचा आहे. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मी विनंती करतो व्यास या संघाच्या कर्णधाराला. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्र, वेळ खूप कमी आहे, दिवस मावळतेकडे चाललेला आहे, आपण अडवू शकत नाही. परिपूर्ण फायनलचा सामना देखील एक बाकी आहे, मान्यवरांचा सत्कार सोहळा देखील बाकी आहे, तरी लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 12 बॉल 20 रनांची आवश्यकता आहे. सेमीफायनलचा राऊंड आहे. चला अंपायर सामना चालू करायचा आहे. आपल्याला अजून एक मेगा फायनल बघायचं आहे. आपल्याला या प्रकारचे आपले सर्व सामने संपूर्ण पार पाडायचे आहे आपली टुर्नामेंट. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे आणि सामना चालू करायचा आहे. पंचाने बॉल द्यायचा आमच्याकडे. काय पंचगिरी करताय सकाळपासून. गोलंदाजीवरती सज्ज होतोय तो म्हणजे 18 क्रमांकाची जर्सी घालून स्वतः फलंदाजीसाठी सलामीवर आला होता मुकेश. आता गोलंदाजी देखील त्याच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधारांनी आणि तोच गोलंदाजीला येतोय म्हणजे मुकेश. जिंकण्यासाठी गरज आहे नेहरू या संघाला. 20 रनांची गरज आहे. 12 बॉल 20. सेमीफायनलचा राऊंड, सेकंड सेमीफायनल आहे. कोण होणार 2024चा विजेता घुमेश्वर चषकचा. अचूक अशी गोलंदाजी करतो, नेहमी आपल्या संघाला विजय ठरवतो आपल्या गोलंदाजी. चांगला समाचार घेतला लेग साईडला अजिंक्यने आणि 1 रन परिपूर्ण केला. दुसऱ्या धावेचा कौल देतात नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धाव फलक उघडलं जातं 1 या धावसंख्येने. नेहरू या संघाची धावसंख्या होते 1. सेमीफायनलचा राऊंड चालू आहे मित्रांनो. नेरुल गावचा एक धडाकेबाज फलंदाज अजिंक्य कासार मैदानात आणि त्याच्या जोडीला आहे तो विक्की. खूप सुंदर अशा फलंदाजीचं कॉम्बिनेशन आहे ते नेरुला संघामध्ये. आणि तेवढाच आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये फक्त 4च षटकार गेलेत, नाहीतर चौकार षटकारांची आतिषबाजी होते. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात ते म्हणजे 1 आणि वाढती धावसंख्या होते नेहरू या संघाची 2.
स्वप्नील दादा नक्कीच आवर्जून सांगावं लागेल, टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत कधी झालं नसेल की फक्त 4 षटकार लागलेत, पण ह्या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत 4 षटकार आणि मला वाटतं फक्त 3 चौकारच गेलेत, नाहीतर 1D 2D मध्ये संघ विजयी होत आहेत गोलंदाजांच्या जीवावर. नक्कीच दादा, सर्व गुमेश्वर बांधवांना विनंती आहे की बाउंड्री लाईनचा बॉल जातोय तो घेऊन यायचा आहे, परत कृपया सहकार्य करायचं आहे. आपण शेवटच्या टप्प्यात आलोय. सुदेश गायकर लगेच पंचांकडे तो बॉल द्यायचा आहे मित्रांनो. शेवटचा सेमीफायनल आहे आणि शेवटचा फायनल मेगा फायनल खेळवायची आपल्याला, ग्रँड फायनल फायनल खेळवायची. आपण लगेचच बॉल द्यायचा आहे पंचांकडे. कुठल्याही गोष्टीचा आता व्यत्यय येणार नाही, स्वयंसेवकाने थोडीशी काळजी घ्यायची आहे. पंचाने बॉल दिलेला आपल्याला, लगेच स्वयंसेवकाने तो घ्यायचा आणि लगेच सामना चालू करायचा आहे. नेहरू या संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 2 आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो मुकेश व्यास या संघाकडून. अचूक अशी फलंदाजी करावी लागेल, आपला अनुभव कामाला आणावा लागेल, तो म्हणजे अजिंक्य कासारला. नेहरू या संघासाठी परत एकदा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, थोडंसं मिसफील होते पण नाही, एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि वाढती धावसंख्या होते नेहरू या संघाची ती म्हणजे 3 ही धावसंख्या झालेली आहे. काय क्षेत्ररक्षण करतायत व्यासा संघ. 8 क्रमांकाची जर्सी घालून खेळतोय, गोलंदाजी करतोय तो म्हणजे व्यास या संघाकडून मुकेश. काय फलंदाजी केली होती, एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतं. अचूक गोलंदाजी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला विकीने, एक धावेवर समाधान होतंय का नाही. दुसऱ्या धावेचा कौल दिला, 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत, 2 धावा देखील परिपूर्ण आणि वाढती धावसंख्या होते नेहरू या संघाची 5. जर अजिंक्य कासार यांनी जर सिक्सर मारला तर राजेंद्र दिवेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. अचूक अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी मुकेश, तशीच फलंदाजी देखील करतोय विकी, पण पंचांचा कुठल्याही गोष्टीचा दबाव आणि निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजी मधून सेमीफायनलच्या राऊंड मध्ये, तो म्हणजे मुकेश आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी. जर आपला संघ विजयी करायचा असेल तर असेच डॉट बॉल काढावे लागतील, पण अचूक फलंदाजी करावी लागेल, ती म्हणजे विकीला आपला संघ विजयी करायचा असेल तर 2 ओव्हरमध्ये कंपल्सरी त्यांना. विकी आणि अजिंक्य यांच्यामध्ये कोणीही सिक्सर मारला तर दीपेशजी गायकर यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आहे. नो बॉल जातोय आणि मला वाटतं पंच आमच्याकडे नो बॉलचा इशारा करताना फ्री हिट मिळतो विकीला. परत एकदा दिवाळीचा बोनस जशाप्रमाणे मिळतो त्याच प्रकारे बोनसचा चान्स आहे. एक जर षटकार मिळाला तर आपण देखील मॅच कडे वळू शकता. याच बॉलचा फायदा घ्यावा लागेल विकीला. पाहूया काय करतोय, काय मुकेशला अचूक गोलंदाजी करावी. फुल टॉस मिळाला होता पण डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव जाते आणि धावा मिळत आहेत त्या 1. वाढती धावसंख्या होते ती नेहरू या संघाची 7. परत एकदा 7 या आकड्यावर आल्यानंतर का सकाळपासून थांबलं जातं काय कळायला मार्ग नाही आहे. तसं 13-11 देखील हा घातक ठरला जातोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे नेहरू या संघाची 7. जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 13 रनांची आवश्यकता आहे. चालू सामन्यासाठी जर अजिंक्य कासार आणि विकी यांच्या दोन्हीकडून कोणीही जर सिक्सर मारला तर दीपेशजी गायकर यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रक्कम जाहीर झाले. लगेचच गोलंदाजी ज्याच्याकडे सकाळपासून काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज अभिषेक. आपल्या 2-4 पावलांचा फक्त 2 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय सकाळपासून आणि व्यास संघ आतापर्यंत सेमीफायनल प्रवास करत चुकला तो म्हणजे ह्याच गोलंदाजाच्या जीवावर आणि मुकेशच्या फलंदाजीवरती. परत एकदा स्ट्राईकला गेलेला फलंदाज नेहरू या संघाकडून विकी. तसेच अजिंक्य कासार यांनी जर सिक्सर मारला तर राजेंद्र दिवेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं रोख रक्कम आलेला आहे. निर्णायक ओव्हर असेल, शेवटचा षटक असेल, या इनिंगचा सेमीफायनलच्या राऊंडचा निर्णायक षटक असेल. पाहूया विकीला घणागती घाव करावे लागतील, चौका षटकांची आतिषबाजी करावी लागेल. लॉक ऑफला खेळण्याचा प्रयत्न पण क्षेत्रक्षेत्र नाही आणि जेल घेतला, आउट होतोय, विकेटचा पतन होतोय. नेहरू या संघाचा जातोय विकी. थोडस डीजे थँक्यू डीजे.
विस्फोटक फलंदाज परतताना विकी सेमीफायनलचा अविस्मरणीय क्षण असेल तर हा क्षेत्ररक्षणाचा असेल. काय झेल घेतली ते म्हणजे राकेशने अचूक असा झेल घेतला तो म्हणजे सलामीवीर फलंदाज विकीचा. आता त्या विकीची जागा भरून काढण्यासाठी येतो बंटीने देखील या टुर्नामेंट मध्ये षटकार मारला होता. दादा जो झेल घेतला तो निर्णायक सुद्धा होऊ शकतो या सामन्यासाठी. खूप सुंदर असा झेल घेतला तो राकेशाने. पण नेहरू या संघाकडे आता नक्कीच सांगावं लागेल. ह्या नेहरू संघाकडे एकच षटकार मारणारा व्यक्ती होता तो म्हणजे विकी. तो फलंदाजीसाठी येतोय. त्याच्या बॅट मधून नक्कीच षटकार चौकार पाहायला आवडेल. पण अचूक गोलंदाजी करतोय आपल्या अनुभवाच्या जोरावर तो म्हणजे व्यास या संघाकडून अभिषेक. काय गोलंदाजी करतोय. आता जिंकण्यासाठी गरज आहे. 4 बॉलमध्ये 12 रनांची आवश्यकता आहे. 2 षटकार गेले तर नेहरू संघ विजयी आणि जर डॉट काढले तर व्यास संघ विजयाकडे वाटचाल करण्यामागे कोणा त्यांना रोखू शकत नाही. पण 2 षटकार मारण्याची ताकद अजिंक्यकडे नक्कीच आहे. अजिंक्य जोपर्यंत पिचवर येतो नेहरू संघाला धास्ती नाहीये. चांगलाच फायदा मिळाला होता. फुलटॉस मिळाला पण त्याचा फायदा घेता आला नाहीये. पण पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय आणि एकच धावेवर नाही. मी माझ्याकडे स्ट्राईक ठेवतोय असं अजिंक्यने विश्वास दाखवलाय. जब तक मैं मैदान में खड़ा हूं तब तक कोई चीज का टेंशन नहीं लेने का. हा बोल येतोय का. हा करतो चला. चालू सामन्यामध्ये जर कोणी षटकार मारला तर अजित रिकामे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा रोख रक्कम अजून जाहीर देखील झाली. मैदानामध्ये समीकरण 3 बॉलमध्ये 12 रनांची आवश्यकता आहे आणि जाते चौकार खणखणीत ज्याच्या बॅटमधून अजिंक्य बॅटमध्ये 3 बॉलमध्ये आता 2 बॉलमध्ये 8 रनांची आवश्यकता. 1 षटकारची गरज आहे ती म्हणजे अजिंक्यला. एक महत्वपूर्ण गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी तो म्हणजे अभिषेक. 2 पावलांचा रनअप आहे. पण नेहरू या संघाकडून फलंदाज आहे तो म्हणजे अजिंक्य कासार. जर अजिंक्य कासारने या बॉलला षटकार मारला अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर. अभिषेकला कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चेंजेस करताना दिसतो तो म्हणजे अजिंक्यच्या दबावाखातील तो म्हणजे व्यास संघ. लगेच सामना चालू करायचा आहे मित्रा. अभिषेकवर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. अभिषेकने व्यास या संघाकडून परत एकदा पंच आमच्याकडे वळतात आणि वाईटचा डिसिजन देत आहेत. अजूनही सिक्सरला प्राइजेस लागू आहेत अजिंक्य कासारसाठी. 2 बॉलमध्ये 7 रनांची आवश्यकता आहे. या बॉलावरती निर्णायक मॅच असू शकते. सेमीफायनल बघूया काय होते. अजिंक्यने चांगला समाचार घेतला होता आणि 1 धाव परिपूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कल दिला. थोडीशी मिसफील्ड होते आणि 2 धावा देखील परिपूर्ण केल्या. आता गरज आहे ती म्हणजे 1 षटकाराची आवश्यकता जरूर आहे. ती म्हणजे नेहरू या संघाला. काय समीकरण आलंय. 1 चेंडू 5 धावा ना. 5 ना. एक जर षटकार मारून जर विजयी घोषित केलं तर अजित रिकामे यांच्याकडून 501 रुपयाचा रोख रक्कम जाहीर झाले. जर अजिंक्यने षटकार मारला तर संघ विजयाकडे वाटचाल केलेली असेल आणि संघ विजय असेल फायनल मध्ये खेळेल. आणि जर काय निर्धाव चेंडू टाकला तर व्यास संघ फायनल कडे वाटचाल करेल. कोण होतोय या सेमीफायनल मध्ये विजेता नेहरू. तुला एक आठवण करून देतो असाच सामना होता नेहरू वर्सेस गुमेश्वर आणि या गुमेश्वर संघाचा हिटमॅन सुबोध गायकर यांनी 1 बॉलला 6 रन मारून आम्हाला गुमेश्वर संघाला विजयी घोषित केलं होतं. तोच हा क्षण आहे आणि समोर जो संघ आहे तो नेहरू संघाचा आहे आणि स्वतः कर्णधार उभा आहे अजिंक्य कासार. बघूया नक्कीच त्या नेहरू संघाच्या सर्व सदस्यांना एक हे असेल की हा अजिंक्य षटकार मारू शकतो आणि ती जबाबदारी परिपूर्ण आपल्या खांद्यावर घेतली अजिंक्यने. पण मजबूत गोलंदाज आहे तो म्हणजे अभिषेक. काय करतो पाहूया. चांगला मिळाला होता फुलटॉस पण थोडेसे मिसफील्ड झाले आणि फायनल कडे वाटचाल केली ते म्हणजे व्यास या संघाने. लगेच SYMDB या संघाला विनंती करतो कर्णधाराला. तसंच व्यास या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण स्टेज कडे यायचं आहे. थोडंसं अपयश आलं सेमीफायनल मध्ये ते म्हणजे नेहरू या संघाला.
आणि किती ओव्हरचा असेल? किती ओव्हरचा असेल? फायनलचा राऊंड देखील 2 ओव्हर्स 2 षटका भव्य दिव्य असं आयोजन केलं होतं आज दिवसभरामध्ये शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरच्या वतीने आणि त्याच फायनल साठी पोहोचलेले 2 संघ आहेत ते म्हणजे व्यास संघ आणि एक तळा तालुक्यात आलेला संघ SYM-DB संघ. दोन्ही संघांचं अभिनंदन. तसेच सहभागी खेळाडू देखील झाले होते संघ त्यांचं देखील अभिनंदन. आणि याच्यानंतर आपण लगेच 5 मिनिटांनंतर टॉस करणार आहोत. तरी सर्व दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती आहे जेव्हा टॉस होईल तर आपण क्रीजवर करणार आहे आणि प्लेइंग 11 आहे ती दोन्ही संघाची जी प्लेइंग 11 असेल ती आपण क्रीजमध्ये घेऊन जायचं आहे करण्यात आणि ही विनंती आहे करण्यात येणार. मित्रांनो दोन्ही संघाचे प्लेयर 11 तयार ठेवायचे आहेत आणि लाईनअप मध्ये दोन्ही संघ 2 पिचच्या बाहेर उभे करायचे आहेत आणि त्याच्या मधोमध टॉस केली जाईल याची देखील दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. आणि तो कुठला वेळास कुठला शिवधन तालुक्यातून वेळास हे घेतर थँक्यू. इलेव्हन प्लेयरला विनंती करतो आपण लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. व्यास या संघाला विनंती करतो तसंच SYM-DB संघाला देखील विनंती करतो आपण लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. मान्यवर देखील उपस्थित राहिलेत त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की कृपया लाईनअप करायचं आपण विकेटकडे जायचं आहे आणि आपण आता लवकरच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. आपला हा मेगा फायनल आपण बघणार आहोत तो म्हणजे SYDM गवलवाडी वर्सेस वेलास. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर चषक 2024 पर्व तिसरे कोण होणार विजेता. ग्रँड फिनाल मध्ये 2 संघ पोहोचलेले आहेत ते म्हणजे SYM-DB संघ आणि एक व्यास संघ. दोन्ही संघाच्या 11 खेळाडूंना विनंती करतो आपण लगेचच सामन्यासाठी जायचं आहे मैदानाकडे जायचं आहे लाईनअप करून घ्यायची आहे आणि लाईनअप केल्याच्या नंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कृपया जे उपस्थित व्यासपीठावर जेवढे आपले मान्यवर आहेत त्यांना नम्र विनंती आहे आपण टॉससाठी आपण विकेटकडे यायचं. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी विकेटकडे यायचं. हॅलो फायनल मध्ये 2 संघ पोहोचले ते म्हणजे व्यास आणि एक आहे SYM-DB संघ. भव्य दिव्य असं आयोजन केलं होतं सकाळपासून शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर. भरपूर असे मान्यवर देखील उपस्थित राहिले होते सकाळपासून आणि आता देखील मान्यवर येतात त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. तरी मी लगेचच मैदानाकडे आपण जाऊया आणि मैदानामध्ये लगेचच आपण टॉस करून घेऊन या.